तुझा रोजचा काम धंदा सोडून, यो प्रपंचाचा ताप सोडून फक्त आपला स्वामी 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 करत इथं आल्यास काय मिळणार आहे ग तुला? अरे छत्तर शिंग्या, नाही म्हटलं तुझ्या टक्करीला बटाट भरलेत का कांदे? अरे इथं आल्यावर काय मिळणार नाही हे विचार तू. हा, अरे संसार म्हणजे काय हे कळणार. हे दिन रात कसा आणि का होत्या याचं उत्तर मिळणार. सुखाचं कुल आणि दुःखाचं मूल करणार. इडा पिडा दूर पडणार. चिंतेची अंधारी रात सरणार आणि सरणावर जाण्याआधी मुक्ती मिळणार. तवा असं थोडं स्वामींना आठवलं की परिस्थितीशी झुंजाया नवं बळ मिळतं या बाबा. मला सांग, चांगल्या मंगळ बघताना स्वामींशिवाय कोण आहे बाबा डोळे पुसायला? एक आई बाबा सोडलं तर स्वामीच आहेत सारं जाणणार, सुखाचं दिवस आणणार. काय सांगायला मावशी, असं कुठं असते वे? आपलं बरं वाईट आपल्या कर्मानं होत असते. तर स्वामींचा काय संबंध? स्वामी काय करणार आहे? तू उगा तिकडे वेळ वाया घालवाय आलीस बाई. अरे बाळा, वेळ काळ स्वामींच्या गळ्यातली माळ. मी काय तुझ्याकडे बुक शिकलेली नाही, मला काय बी कळत नाही. मी अडाणी बाई, तुला काय अक्कल सांगणार. हा, पण एवढं सांगतो बाबा की जसं लहान मुलाला आई बाबा सारं शिकवतात, त्यांच्यासाठी झटत्यात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत्यात, तसं तू स्वामींना काय बी संकट सांगून बघ. नाही उत्तर मिळालं तर मग विचार मला. माझं स्वामी, माझी माऊली स्वामी, श्री समर्थ स्वामी, असं माझं स्वामी. एक्सक्यूज मी. हा, बोला. मी श्वेता, सॉरी डॉक्टर श्वेता. हो का डॉक्टर? बोला की मॅडम, बोला बोला. मी स्वामींचा जीवन प्रवास जाणून घेण्याकरता इथे आले. पण तुम्ही डॉक्टर आहात? नाही म्हणजे विज्ञाननिष्ठ अभ्यासू, बौद्धिकतेला महत्व देणार ना तुम्ही. मग तुम्ही इकडे कसे? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? नाही म्हणजे बघा, स्वामींचं जीवन ज्ञान म्हणजे सर्व आध्यात्मिक गोष्टी ना, आध्यात्मिक भक्ती आणि श्रद्धेला जोडणाऱ्या, भाग्य कर्म या अशा अदृश्य गोष्टींवर प्रकाश टाकणाऱ्या. अहो, अशा गोष्टींवर तुमचा विश्वास आहे म्हणजे नवलच आहे. आणि तसंही तुमचा दवाखाना, पेशंट हे सगळं सोडून तुमचा अनमोल वेळ खर्च करून तुम्ही इथं आलाय. अहो, काय मिळणार आहे तुम्हाला इथं? ओ मिस्टर, वेट. विज्ञान म्हणजे तरी काय हो? तथ्यांच्या आधारावर विश्वातल्या गोष्टींचं विश्लेषण करणारा दृष्टिकोन, बरोबर ना? आणि हे विश्लेषण करणारा मानवी दृष्टिकोन परिपूर्ण कसा होऊ शकतो? विज्ञानाने कितीही जरी विश्लेषण केलं तरी मला सांगा, पृथ्वी अंतराळात विनाआधारे फिरते ना? मग तुम्ही आम्ही इथे राहतो तर ते आपल्याला कधी जाणवतं का? नाही. वेळेत सूर्य उगवतो मावळतो, जगताच्या साऱ्या घडामोडी घडतात. सारं कसं कुणीतरी नेमून दिल्यासारखं व्यवस्थित चाललंय ना? होय. या साऱ्याचं गुढ उमगतं ते स्वामींजवळ. ह्याला माझं तर डोकंच काम दिलं झाले आता. ही मावशी, अहो, ही अडाणी असून ही स्वामींबद्दल भरभरून बोलते, जीवन ज्ञान सांगते. आणि तुम्ही इतके शिक्षित असून, डॉक्टर असून पण स्वामींवर श्रद्धा ठेवताय. आता मलाही जाणून घ्यायलाच पाहिजे. आता मला पण जाणून घ्यायलाच पाहिजे ही स्वामी नावाची जादू नक्की आहे तरी काय? असं काय घडलंय स्वामींच्या जवळ ज्यामुळे हे सगळे स्वामींचे भक्त झाले? चला तर मग आता आपण सगळेजण जाणून घेऊया आणि स्वामींची लीला पाहूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, भक्तवत्सल भक्ताभिमानी, राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या सकल सृष्टीचा प्राण आहे. तुमच्या आत आणि बाहेर मीच
आत्मरूप होऊन कार्य करतोय. जे बाहेर पाहता तेही माझंच व्यक्त स्वरूप आहे. मी सृष्टीचा आरंभ आहे आणि अंत सुद्धा. तरीही मी अतीत आहे. मुळात आरंभ अंत नव्हेच. हे एक चिरंतन चक्र आहे जे कालातीत फिरत आहे आणि त्याचा केंद्रबिंदू मी आहे. मी आनंद आहे. या सृष्टीचं सर्वस्व मी आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सृष्टी निर्माता श्री ब्रह्मा, पालनकर्ता श्री विष्णू आणि संहारकर्ता श्री महेश्वर हे एकदा अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. त्यांनी देवी अनसूया यांची सत्वपरीक्षा घेण्याहेतू त्यांना कठीण उपासना करण्यास सांगितले. पण देवी अनसूयांनी आपले पती अत्रि ऋषींच्या मंत्राने या तिन्ही देवांना लहान मुलांच्या रूपात रूपांतरित केले आणि आपली सत्वपरीक्षा उत्तीर्ण करत नव्या वैश्विक पर्वाला प्रारंभ केला. देवाधिदेव त्रिमूर्तींना एकत्र एकाच रूपात अवतरित व्हावं लागलं आणि तिथूनच अत्रि अनसूयानंदन श्री गुरुदेव दत्त या संप्रदायाची सुरुवात झाली. यामध्ये कालानुक्रमे 3 प्रमुख अवतार मानले जातात. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार पिठापूर आंध्र प्रदेश इथं 13व्या शतकात झाला. आपल्या जीवन काळामध्ये श्रीपाद स्वामींनी अनेक भक्तांचा उद्धार केला आणि पुढच्या अवताराची उद्योक्ती करून समाधीस्थ झाले. त्यानंतर दुसरा अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराज यांचा. यांच्या जीवन चरित्रावरच या संप्रदायातील प्रमुख ग्रंथ श्री गुरुचरित्र याची निर्मिती झाली. देवाचे कारंजे इथं सात्विक दाम्पत्याच्या पोटी मनुष्यदेह धारण करून सर्व जगताला जगण्याचा योग्य मार्ग दाखवण्याचं महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलं. श्री गुरुचरित्रामध्ये यांच्या अनेक लीला कथारूपाने सांगितलेल्या आहेत. इह लोकातील आपलं अवतार कार्य पूर्ण करून त्यांनी श्रीशैल इथल्या कर्दैवनामध्ये समाधिस्थ होण्याचा संकल्प पूर्ण केला. यानंतर तिसरा आणि सर्वात प्रभावशाली अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज होत. कर्दैवनात 350 वर्ष योगस्थ असणाऱ्या यतिवर्यांवर वारुळ निर्माण झाले होते. एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा अनावरणाने स्पर्श होत त्यांना जागृती आली. जगताच्या कल्याणाकरताच जणू श्री दत्तात्रयाने श्री स्वामी समर्थांच्या रूपाने पुन्हा एकदा आपल्या अवतार कार्याचा प्रारंभ केला. तिथून श्री स्वामी समर्थांनी संपूर्ण देशात भ्रमण केलं. श्री काशी इथं ते आले आणि तिथून गंगा काठेनं कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गे ते गोदावरी तीरावर आले आणि मंगळवेढी ग्रामीण एका रानात वास्तव्य केले. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असे करत चैत्र शुद्ध द्वितीया शके 1776 रविवार दिनांक 6 एप्रिल 1856 रोजी ते अक्कलकोटी प्रकटले. शंभो हर हर महादेव. शंभो
स्वामी समर्थ आला हो गणकोटी आला स्वामी समर्थ आला हो गणकोटी आला अगदी काया घडीची पोकळ माया नाही कामाची लय झाली र चैन जीवाची करतू सेवा दिगंबराची अगदी काया घडीची पोकळ माया नाही कामाची लय झाली र चैन जीवाची करतू सेवा दिगंबराची जानी ठेवलाय तुन घेर माझ्या शब्दाला जानी ठेवलाय तुन घेर माझ्या शब्दाला स्वामी समर्थ आला हो गणकोटी आला स्वामी समर्थ आला हो गणकोटी आला तीन मुखाचा दत्त गुरु बग ब्रह्मा विष्णू महेश हा जाणून घेई भल्या माणसा वासुदेवाचा संदेश हा तीन मुखाचा दत्त गुरु बग ब्रह्मा विष्णू महेश हा जाणून घेई भल्या माणसा वासुदेवाचा संदेश हा तिन्ही लोकांचा चेतना तारी अंबारा तिन्ही लोकांचा चेतना तारी अंबारा स्वामी समर्थ आला हो गणकोटी आला स्वामी समर्थ आला हो गणकोटी आला उठा रे गावकऱ्या तो चमत्कार झाला उठा रे गावकऱ्या तो चमत्कार झाला स्वामी समर्थ आला हो गणकोटी आला 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 कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता भ्रुकुटी झाई हे महासापती मल्हारी मार्तंडाय नमो नमः शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अरे आज राज दरबार का दिन है बहुत महत्वाचा दिन अरे चलो जल्दी चलो रिसालदार जी हाँ कोण आहे हा बुवा कौन या अल्लाह अरे रे 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 ये अभी तक इधर ही है 3 दिन से देख रहा हूँ ये खंडोबा मंदिर में ही बैठा है कौन है कहाँ से आया है क्या मालूम रोज नमाज पढ़ने जाता हूँ ना तो इसी का मुंह पहले देखना पड़ता है किसका इस नंगे फकीर का लगता है तेरा नसीब भी इसी की तरह होगा पूरा नंगा चुप रहो आज कुछ ऐसा करता हूँ कि ये शर्म से चला जाए और मुझे किसी को भगाने की बद्दुआ भी न लगे कुछ भी बोलता है वो अल्लाह का फरिश्ता होगा वरना 3 दिन बिना कुछ खाए पिए एक ही जगह पे ऐसे कोई रह सकता है कुछ तो अलग बात है इसको स्वामी अबे चुप ये सुनो चिलिम है क्या किसी के पास चिलिम है लेकिन खाली है हाँ खाली चिलिम दे दो ला हाँ खाली चिलिम ये क्या करेंगे अब देखो मजा आज इसका मजाक उड़ाएंगे अरे रुको रुको क्यों बाबा चिलिम पियोगे और शानदार क्या सोच रहे हो अकेली ही चिलिम पी रहे हो लाओ लाओ मुझे भी चिलिम दे दो
आज हम भी आनंद लेंगे। लाओ, लाओ, लाओ। और हाँ, तुम मेरी चिंता मत करो। आज आज हम अपने घर जाने वाले हैं। ये लो। हरामखोर, आम्हाला रिकामी चिलीम देतोस? विशाल जरा, अहमद अली खान नाव ना तुझं? मस्करी करतोस माझी? अरे ज्याची पंचमहाभूतांवर सत्ता आहे अशा अवतारालाही तुला ओळखता येत नाही. निर्गुणावरी नीट श्रद्धा नाही. अरे चमत्काराशिवाय भक्ती जमणारच नाही की काय मूर्खानो तुम्हाला. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. काय म्हणायचे? माफ रे, माफ करो, माफ करो मुझे महाराज, माफ करो. आप कोण आहे? कहाँ से आए हो आप? माझं नाव तुम्ही ओळखलं म्हणजे आपण नक्कीच अंतर्ज्ञानी असणार यात शंकाच नाही. या रिकाम्या चिलिमीत सुद्धा ही अग्नी पेटवणं म्हणजे चमत्कारच. नहीं, मुझे माफ कर दो, मुझे माफ करो. महाराज, मैं आपकी क्या सेवा कर सकता हूँ? तू सेवा करशीलच रे हरामखोर. पण माझा पक्का सेवेकरी चोळ्याला भेटायला आलोय मी इथं. आज येईल माझा चोळ्या आणि मग माझं सुरू होईल इथला अवतार कार्य. तो येतोय माझा चोळ्या. येतोय बघ. अहो चोळप्पा, इकडे. चोळप्पाजी, आपण या अवघ्याला ओळखतात? अरे रिसादार कोण आहे ते? कुणाशी बोलतोयस तू? आणि हे आपल्या वेशीवर काय करतायत? कुणी गनीम किंवा हेर तर नाहीत ना? ए हरामखोर, अरे चोळ्या, आम्हाला गनीम म्हणतोस? आणि हेर काय? अरे आपलं जन्मजन्मीचं नातं विसरलास? आपल्या बापाला विसरलास काय रे चोळ्या हरामखोर? ये. तो पूर्वीचा रामचंद्र सराफ, आमचा प्रिय भक्त होतास. अक्षय वटवृक्षावर केलेल्या विहाराचं तुला विस्मरण झालंय. आणि मी करता करविता, मी पालक चालक मालक, त्रिविश्वात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा उद्गाता मी, आणि मला विसरलास? तेच दिव्य तेज, तीच दिव्य कांती, केवळ एका नजरेनं मला पूर्वजन्माचं स्मरण करून दिलं तुम्ही स्वामी. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले स्वामी. माझ्यातलं मीपणा स्वाहा करून टाकणारे असे आपण दिव्य स्वामी. मला माझ्या आत्म्याला आपली खूण पटली स्वामी. आता माझ्यावर कृपा करावी स्वामी. चला माझे प्रभू, आपल्या लेकराच्या घरी चला. मला आपली सेवा करू द्या स्वामी. आपली पाद्यपूजा करू द्या मला. चला, आपण भोजनास चलावे. आता ओळखलंस? चल. आणि काय रे, तू इकडे. हा, हे बघ, या अहमद अली खानला पण सोबत घे. त्याला माझी सेवा करायची. अरे करायची का नाही? हा. चल, तुला सेवा करतो. चल. अवश्य स्वामी. आपण हे स्वामी. चल. तुमच्यावर नाही मी का नाही बाबा. नाही तुमच्यावर चलो हम जाते हैं. ऐकलं का? जरा बाहेर या पाहू. हे बघा आपल्याकडे कोण आले. आले. तुम्ही दरबारात निघाला होतात ना?
आणि हे कोण आणलंय आता नवीन? का आणलंय त्याला इथं? अगं ऐक तरी, हे बघ अगं आपल्या पाहुणचाराला आलेत ते. काय? हा, आणि हे बघ तुला नाही कळणार इतक्यात कोण आहेत ते. मी नंतर तुला सगळं सविस्तर सांगतो. हे बघ आधी लगेच यांच्या भोजनाचं बघ. बघते. घर म्हणजे नुसती धर्मशाळा करून ठेवली. ह्याला घेऊन ये, त्याला घेऊन ये. स्वामी तुम्ही इथे बसा ना. हा, या इथे विराजमान व्हा. बसा बसा बसा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी मी धन्य झालो स्वामी. आपण हे जोडे परिधान करावेत. अरे इतकी काळजी करतोस आमची. शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो. घ्या, बसा. स्वामी घ्या, भोजनाला सुरुवात करा तुम्ही. घ्या. भोजन वगैरे सगळं करूस आम्ही. पण हे काय माझं एकट्याच ताट. या रिसालदार खानाचं काय करायचं? अरे रिका होईना चिलीम देऊन सेवा केली त्यानं माझी. अरे वगैरे हो स्वामी. बघतोस काय? ये सेवा करणार ना माझी. ये भोजनाला वीस माझ्या बरोबर ये. नको. काय? अगो बाई 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 बाई, आता हे काय आणि अभद्र. हो, तुम्ही काहीतरी बोला ना. भोजन वाढायला सांगितलं इथपर्यंत ठीक आहे, पण आता या यवनाला घरात घेऊन पाठवणार की काय घरांचं? शिव 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 शिव. हो, तुम्ही काहीतरी बोला ना. आणि काय हो, तुम्ही स्वामी का कोणते? हे ब्राह्मणाचं घर आहे. इथं या यवनाला प्रवेश नाही. अशा सेवकाला प्रवेश नसेल तर आम्ही जातो. भोजन नको आणि तुझी सेवाही नको. अगं तू ऐक ना. स्वामी तुम्ही तरी मनावर घेऊ नका ना. हे बघा भोजन समोर आहे, शांतपणे भोजन करा. स्वामी ठीक आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षां देहि च पार्वती. ये इकडे. ये म्हणतो ना, या इकडे. नको स्वामीजी. स्वामीजी मी यवन है और मैं बंधन के घर में कैसे आऊं? और आप तो खाना खाने की बात कर रहे हैं. नहीं नको स्वामी नको. मी सांगतोय ना या म्हणून. या इकडे. अरे जेवण घे घास घे. तोच काय घास घे. नको महाराज. महाराज धन्य झालो स्वामी. अरे देवाच्या घरी सगळे सारखे. कोणी यवनही नाही आणि पमनही नाही. कळलं? सगळे धर्म आम्हाला सारखे. धर्म आणि पंथ आम्ही नाही बनवले, ते तुम्ही बनवले. तेही तुमच्या सोयीसाठी. कळलं का रे? यवना आणि ब्राह्मणा. शिव 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 शिव. मी जातेच कशी? स्वामी आपण निश्चिंत इथेच पडा आणि काय हवं नको ते सांगा मला. तशी थोडी कटकटी आहे माझी बायको, पण मी तुम्हाला सांगतो खूप चांगली आहे स्वभावानं. मी जरा राजदरबारात जाऊन येतो. स्वामी आपण थोडं शांत चित्तानं पडावं, आराम करावा. आपण येतो मी. जा. आधी प्रपंच करावा मग परमार्थ. तुम नहीं जाओगे राज दरबार में? नाही महाराज नको. आता इथून पुढे आपल्या नित्य सेवेतच राहील. आज्ञा असावी महाराज. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
आलो हा कपिले आलो. शहाणी ग माझी माहिती. आलो आलो. खा 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 हा खा. आ? येसू, अगं येसू, बाहेर ये, लवकर बाहेर ये. देवा 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 देवा, आता काय करायचं या माणसाचं? बाई 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 बाई, नुसता छळवाट मांडलाय माझा. इथलं सामान तिथं कर, चुलीमध्ये पाणी होत, किती त्रास सोसायचा, हा? किती त्रास सोसायचा. जीव नकोसा केलाय नुसता. तर काय? अहो अहो बाहेर या. काय झालं? काय अगं ओरडायला काय झालं तुला? काय झालं? बघा हे सगळं तुमची श्रद्धा आहे ना. तुम्ही आणलं ना या स्वामींना घरात. मी काय बोलले? मी काही कमी करते का त्यांना? अहो काय हवं नको सगळं वेळच्या वेळी करते का नाही मी? अहो पण या माणसानं नुसतं वैताग आणलाय. फक्त फजिती करत असतात माझी. जीव नुसता मी टाकून दिला आणलाय माणसानं. अगं आई आई येसूबाई, मी बाळ नाही का तुझं? मी त्रास देणार नाही तर कोण देणार? अगं बाई, ऐकलंत का? आता आईच म्हटलं तर मी आणि काय म्हणणार आता? करा काय हवं ते. चुलीत पाणी होता, सगळा वावाचा पसारा करून ठेवा. करा काय हवं ते करा. जगदंबे, काय हवं ते करतो आम्ही. अगं हे बघ, अगं बोलून बोलून किती त्रास करून घेशील. मी काय म्हणतो, आता रागावू नकोस. बस झालं की आता नेहमीच झालंय ना, मग थोडी सवय करून घ्यायची. मग झालं. अरे देवा, आता नवीन काय केला उद्योग? अहो बाकी सगळं ठीक आहे हो, मी घेते सांभाळून. पण ते ना जाणून बुजून सगळं करतात. अगं तसं नाही, ऐकतंय काय ना. नाहीये. आता दिवाळीचा सण आलाय म्हणून बेसनचे लाडू करायला हरभऱ्याची डाळ तांदून स्वच्छ करून उन्हात ठेवली होती. जर माझी नजर हुकली तर स्वामींनी ती संपूर्ण डाळ गायला खायला घातली. आता आपण काय करायचं सांगा बरं? कामात काम नुसतं वाढवून ठेवतात. अगं, आई- अहो अजून सगळं घर झाडायचंय, दिवाळी सणाची तयारी करायची. सरका बरं बाजूला. अगं- ऐका. अरे बापरे. काय झालं? बापरे. स्वामी स्वामी स्वामी, हिला विंचू चावलाय. काहीतरी उपाय सांगा स्वामी. स्वामी ना काय बोलवता? वैद्याकडे चला. स्वामी हसताय स्वामी. चला वैद्याकडे. स्वामी बघा ना काही. अरे भले भले सुटले नाही त्या विंचवाच्या दंशातून. कुणाचा विंचू एकदा चला की उतरणं मा कठीण. ते बघा स्वामी, अहो तिला सहन होत नाहीये. अहो वेदनेनं कळवळ येऊन उतारा सांगा स्वामी. स्वामी उतारा सांगा ना काहीतरी. उतारा हे हा उतारा. अरे हे जोडे तूच दिलेस ना मला. काय करायचे जोडे? घे तिला. ह्यात हात घालायला सांग तिला. बघतो कसा उतरत नाही तो. अरे बघतोस काय मूर्खा? वेदना होत आहेत तिला. जा, सगळ्या षटपूर्वरचा उतारा आहे हा माझा जोडा. जा. हे बघ, स्वामी सांगतायत तसं या सोड्यामध्ये हात घाल आता. बघ स्वामी बरं वाटतंय मला. हात का बाहेर काढलास तू? पुन्हा 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 त्या सोड्यात हात ठेव. हा. बरं वाटतंय आता. अगं पाहतेस काय अशी माझ्याकडे वेड्यासारखी? स्वामी होईल बरं. उतरेल विंचू तुझा. सांगितलं ना, सगळे षड्रिपू तमो गुणांचा उतार आहे माझ्या पादुका. या तुझ्याकडेच ठेव. जेवढे पादुकांकडे नतमस्तक व्हाल तितके मोक्षाकडे सुटाल. कळलं का चोळ्या? आणि आणि येसूबाई, हा तू आता खुशाल दिवाळी सणाची तयारी कर. माझा त्रास नाही होणार तुला. स्वामी मी निघालो आता माझ्या दरबारात. स्वामी बऱ्याच
अहो, हे काय नवीन आता भलतच. आता परत आम्हाला सोडून कुठं चाललात स्वामी तुम्ही? आणि कसला दरबार? कुठला दरबार? नाही स्वामी, नाही, आम्हाला असे टाकून जायचं नाही स्वामी तुम्ही. नाही स्वामी. अरे हरामखोर, पाय सोड, पाय सोड, सोड, पाय सोड. नाही स्वामी. पाय सोड. तुला थोडंच मी असं सोडून जाणार आहे? तुझी सेवा घ्यायलाच तर आलोय मी. तुझ्या सोबतच जाणार मी. काळजी करू नको अजिबात. अरे खूप रंजले गांजलेले दीन दुबळे अज्ञानी लोक आहेत. त्यांना मोक्षाचा मार्ग नको दाखवायला. माझं मूळ स्थान वड दत्तनगर. चल वडाखाली दरबार भरवूया आणि अध्यात्माची दिवाळी साजरी करूया. तू पण चल माझ्याबरोबर. आणि येसू, मला बेसनाचे लाडू आवडतात माहितीये ना तुला. दरबार आटोपला की मी येतो. तयार करून ठेव माझे लाडू. काय दिवाळी करूया, दिवाळी. सगळीकडे आनंदाचा प्रकाश लागला पाहिजे. सगळीकडे दिवाळी व्हायला पाहिजे. ज्याला मोक्षाचा प्रकाश हवाय त्याला आत्मज्ञानाचा प्रकाश द्यायला पाहिजे. चल सोळ्या. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी महाराजांच्या लीलेमुळं दरबार भरत चाललाय. सगळ्या अक्कलकोटचं भलं व्हायला लागलंय. महाराज, आपली लीला आघात आहे. महाराज का मला खरं वाटत आहे बाबा. असं कधी असते चमत्कार आणि येतील. अरे असते मर्दा. काशी तुला सांगतो, त्या चोळपाच्या कोरड्या विहिरीला या महाराजांच्या मुळेच पाणी सुटलं म्हणे. काय सांगतोस काय? होय होय, विंचवाचं विष बी काढलं म्हणे या अवतारी बाबानं. अरे घे बसाव घे. ती सगळी हातच्या लागी असते मला चलो. हातच्या लागी? बर. अहो ती गारुडी करत्या. साप इथं दिसतोय तोवर नाही. फुस ही हातच्या लागी. नजरबंदी असते रे ती. होय होय होय. अरे ते असेल बी. अरे तो सोलापूरचा बुवा बी. अरे आल्यावर काय काय चमत्कार दाखवत होता. पण नंतर मग हा बुवा बी असंच करत असणार. कळलं का? आणि हे कुणाला आलंय काय? सोडा त्याला. सोडा. अरे पण येऊ नका. बाजूला वा. यानं केलेल्या गोष्टीला मी शिक्षा देणार. हे हरामखोर, याला शिक्षा द्यायचा अधिकार तुला कोणी दिला? जैसी करणी वैसी भरणी. हा जन्मातच तो त्याचं प्रायश्चित्त भोगेल. सोड, सोड त्याला, सोड. नाही नाही, मी नाही सोडणार त्याला. हे हरामखोर, सोड, सोड सांगतोय त्याला. नाही, जो तेरा किया है उसके पैरों में घुंघरू बांध के उसको मेरे सामने इतना नचाऊंगा जब तक मेरा जीना भर जाए. छोड़ उसे, छोड़. तू ना तिथं पहिला गिरी. जा तिथंच आहे. जा, निघून जा. नाही सोडणार. स्वामी स्वामी अवधूता श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी स्वामी मला क्षमा करा. कारण वाटेल ती बोललो मी तुम्हाला. मी चांडा आहे स्वामी. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. अवधूता तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगीन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर अशा रीतीने
दृष्टीने स्वामींनी अक्कलकोटात येऊन आपले अवतार कार्य सुरू केले. अहो, कोणाला आत्मज्ञानाने त्याचे दुःख ओळखून त्याचे उपाय करत, तर कोणाला मार्गदर्शन करून, तर कोणाला सेवा भावात लावून, आणि सामान्य लोकांना तर चमत्कार दाखवून ते आपल्यातल्या परब्रह्म अस्तित्वाची प्रचिती दाखवून देत. या लौकिक जनातील सामान्य जनांना स्वामी आपल्यातीलच वाटावे यासाठी अनेक बाललीला आणि सामान्य व्यक्तीप्रमाणेच वावर करत असत. अहो, अशी अनेक मंडळी त्यांचा अनुभव घेऊन त्यांचे कायमचे सेवेकरी आणि भक्त मंडळी बनले. तर प्रपंचातील लोकही त्यांच्या बाबतीत तल्लीन होऊ लागली. आणि एके दिवशी त्यांचा निज भक्त गुरु भक्तीचे जाज्वल्य प्रतीक बाळाप्पा त्यांना शोधत शोधत त्यांच्या अक्कलकोटच्या दरबारात दाखल झाला. मला दर्शन द्या स्वामी. स्वामी, 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 स्वामी. स्वामी, नमस्कार करतो स्वामी. हवेरी गावाहून गुरु शोधार्थ गावोगावी भटकलो. मुरगुड गावी चिदंबर दीक्षितांच्याकडून संदर्भ लागला म्हणून गाणगापुरात जाऊन गुरु दर्शनासाठी कडक सेवा केली. तिथं मला अक्कलकोटाचा असा दृष्टांत झाला. म्हणून स्वामी तुमच्या दर्शनास आलो. आणि काय सांगू स्वामी, स्वप्नात पाहिलेली ती गुरुमूर्तीच प्रत्यक्ष साक्षात पाहतोय स्वामी, प्रत्यक्ष पाहतोय स्वामी. उठ बाळापा उठ. गुरु भक्तीचीच आवड लागावी, खऱ्या गुरुचा शोध व्हावा आणि गुरु सानिध्य मिळावे या खूपच दुर्मिळ गोष्टी आहेत. मानवाला आपण जन्मास आल्यापासून मरेपर्यंत माया मोहानं जखडून ठेवलंय. शिष्ण आणि उदराची सेवा करण्याचा जन्म वाया जातो. गुरुसेवेचं भान कधी येणार आणि परब्रह्माचं ज्ञान होऊन जीवनाचं सोनं कधी होणार. मला आज परमानंद झाला. गुरुच्या शोधात माझा खरा भक्त गुरु मंत्र घ्यायला माझ्याकडे आलाय. स्वामी, पण मी तुला काही देणार नाही. माझ्या सानिध्यातच राहा.
पूर्ण गुरुभक्ती कर, मोक्ष मिळेल. पण त्याआधी तुला शुद्ध करून घ्यावं लागेल. चोळ्या कलश दे. ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय त्रिलोकनाथाय शिवाय शिवाय ओम नमः शिवाय. तुझ्या बिंबीतून तुझ्या अंगातलं विष बाहेर आलं का बघ. विष बिंबीतून. स्वामी स्वामी हे काय? ही कसली राख आणि यात हे काळे निळे काय आहे स्वामी? हेच ते विष. आठव 3 वर्षापूर्वीची गोष्ट. गुरुदेव तुम्ही खरंच साक्षात्कारी आहात. 3 वर्षापूर्वी माझ्या व्यापारास भरभराटी आली होती, पण त्याचा द्वेष करून एकानं मला विष पाजलं. तेव्हापासून मला पोटशुळाचा त्रास होत होता. पण आपण प्रत्यक्ष राजानं अंतर्ज्ञानानं केवळ ते ओळखलंच नाही तर माझ्या शरीरातून विषही काढून टाकलं. तर आपण धन्य आहात स्वामी. खरंच आपण धन्य आहात स्वामी. गुरुराजा आता मला गुरुमंत्र द्या स्वामी, आणि आपल्या चरणापासून अंतर देऊ नका एवढंच तुम्हाला तुमच्या चरणाशी विनंती स्वामी. अरे या संसार चक्रात अशी अनेक विषय चाखावी लागतात माणसाला. सचोटीनं व्यापार केलास, लक्ष्मी कृपा झाली तरी मनशांती मिळाली का? व्यापारात नशिबानं भरभराट झाली तरी इतरांच्या द्वेषानं, क्लेशानं आणि कपटानं बाधित झालं ना तुझं आयुष्य. त्या चक्रव्यूहातूनही गुरुभक्तीचा छंद लागला. ही तुझी पूर्वपुण्य हीच. आता इथं राहून या चोळाप्पा बरोबर माझी सेवा करीत राहा. पुढं कुणीही द्वेषानं कुठं जाण्यास सांगितलं तर जुमानू नकोस. तुला जळण्यास कोठेही आता आज्ञा नाही. कळलं का रे चोळ्या? तुझ्या बरोबरीनं आता या बाळाप्पालाही माझी सेवा वाटून दे. आणखी एक माझी सेवेकरी येते रडगाणं गायला. आणि चोळ्या तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला. तयार राहा आता तिला झेलायला. काय काही समजलं नाही महाराज. या उन्हाळ्यात पायाला फोड आल्यात. स्वामी कुठे आहे तुम्ही? अहो मला दर्शन द्या स्वामी. हो मी सुंदराबाई. मला स्वामी महाराजांकडे जायचं आहे. कुठे भेटतील स्वामी वय? अहो या कोलकोटमध्ये कोणत्या बी गोष्टीचं दर्शन घ्या, समधीकडे स्वामी दिसतील तुम्हासनी. महाराजांनी किमयाच केल्या तशी. देवच आलत बघा आमच्या अंगणात. वय म्हणून तर मला दर्शन घ्यायचंय. असं वय? हे बघा, इथनं असं सरळ जावा. पुढच्या चिंच. स्वामी 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 कुठे आहेत माझे स्वामी? अक्कलकोट स्वामी, श्री समर्थ स्वामी. चोळ्या सावध राहा. आली तुमची महामाया. हम कुछ नहीं करेंगे, खाली तमाशा देखेंगे. श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी माझा उद्धार करा स्वामी. मला सोडवा या यातनांमधनं. माझ्या पायाला असह्य व्याधी जडली आहे. तुम्ही अनेकांना व्याधी मुक्त केली. मला हे औषध द्या स्वामी, मला हे औषध द्या. आणि स्वामी
स्वामी आपल्या पायाशी जागा द्या. मी तुमची सगळी सेवा करेन. हो हो, सेवा करशील, मेवाई खाशील आणि या माझ्या सेवेकऱ्यांना उपाशी मारशील. हो ना? नाही. आता शरण आलीयस, मी काय सांगणार, मी कसा दूर लोटणार. फलेच्छा विरहित कर्म कर, कर्मानुसार ताप आणि व्याधी या झटणारच. लोभी वृत्ती माझ्या चरणाशी येऊन सुटेल का तुझी? स्वामी हो बाई, सुटली तर बरं, तरच या सगळ्या व्याधीतूनही सुटशील, नाहीतर अशीच रडत अडकत गुरफटत राहशील. हे माझे सेवेकरी बाळाप्पा आणि चोळाप्पा, या चोळ्याला विचार. काय रे चोळ्या, बघा नीट विचार कर. अगाई ग सोडप्पा, आता सगळं तुमच्याच हातात आहे बघा. नाही माझा पाय. स्वामी, तिची व्याधी खूप दिसते म्हणून ती त्या त्रासानं अशी विचित्र वागत असावी बहुतेक. मला असं वाटतं की आपल्या चरणाशी राहून थोडी शांत तरी होईल आणि सवयीचा गुण सुटला तर सुटला. सुंदराबाई, राहा तुम्ही. जमेल तितकी स्वामींची सेवा करीत राहा. आणि तसा मी तरी कोण तुम्हाला अडवणार. श्री स्वामी शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.